जोपर्यंत तुम्ही भाऊ भाऊ एकत्र आहे का नाही तोपर्यंत तुम्हाला समाजात किंमत आहे. आणि ज्या दिवशी तुमचा भाऊ आणि तुम्ही वेगळे व्हाल त्या दिवशी तुम्ही हा विचार सोडून द्यायचा की लोक तुम्हाला किंमत देतील. अजिबात देत नाहीत. त्या दोघांपैकी ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत त्यांना थोडा मान देतात, नाही म्हणायला असं काही नाही, पण ज्याच्याकडे पैसे आहेत त्यालाच बरं का. आणि ज्याच्याकडे पैसे नाहीत, जो गरीब आहे त्याला लोक लई घालून पाडून बोलतात. भाऊकीतली लोक तर का नाही बोलायलाच नको, त्याला हिनवून बोलणार, त्याचं खच्चीकरणच करणार. पण तुम्ही तुमच्या भावाला जर साथ दिलीत तर त्या लोकांची हिंमत होत नाही बोलायची आणि तुमच्या घराकडं बोट दाखवायची. पण काय होतं ना की एका भावाला नोकरी असते किंवा त्याचा बिझनेस असतो आणि त्याच्याकडे चार पैसे जास्त असतात. म्हणजे आपण म्हणतो बघा, नशीब एखाद्याचं चांगलं असतं आणि एखाद्याला कसं कष्ट करायची सवय असते, त्याला कशाची हाव नसते आणि तो कधी असं विचार करत नाही की पुढं जाऊन आपल्याला त्रास होईल, आपण आत्ताच पैसे तो म्हणतो भावाचं आहे ते माझंच आहे, सगळं माझं आहे तेच भावाचं आहे, असं म्हणजे त्याला भेदभाव नसतो. पण ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत त्याचं लग्न झाल्यानंतर त्याची वृत्ती हळूहळू बदलत जाते. त्याचं सगळं बायको त्याला शिकवते ना, का तुम्ही का सगळं खर्च उचलणार, तुमच्या भावानं मग तो कुठनं पण आणू दे पैसे, तो काय पण करू दे, त्याच्याकडे पैसे नाही तर आपण काय करायचं. आपल्याकडे पैसे आहेत तर ते टिकवून ठेवा, आपल्या मुलांसाठी टिकवून ठेवा. आणि तिथं जर समजा तुमच्याकडे नोकरी आहे, बिझनेस आहे आणि शेतघर जर तो वापरत असेल तर बायको त्याला शिकवणार नवऱ्याला, आपल्या हिश्श्याचं काय येईल ते आपल्याला घ्या, वाटणी मागा तुमच्या भावाकडं. त्याला नोकरी नसेल तर आपण काय करायचं, आपल्याला आहे ना तर ते वाट्यानं द्या, चार पैसे येतील, घरात धान्य येईल. पण ती असं म्हणणार नाही, तुमच्या भावाकडं दुसरं कशाचं साधन नाही, असू दे आपल्या पण वाटणीचं खाऊ देतो. म्हणजे दुसरं काही काम नाही करू शकत तुमचा भाऊ, आजपर्यंत त्यानं फक्त शेती केल्या, वाटण्या करताना असं कुणी म्हणणार नाही. पण एक गोष्ट आहे बरं का, जे तुम्ही भावाकडं हिसकावून घेता कुणासाठी, मुलांसाठी, आणि मुलांना चांगलं शिक्षण देता, भावाला म्हणजे डावलता आणि आपल्या मुलांसाठी सगळं चांगलं राखून ठेवता. केलं पाहिजे मुलांसाठी, पण दुसऱ्याचा घास हिसकावून नाही बरं का. मग ती जर तुम्ही असं वागलेलं असाल का नाही, ते तुम्हाला मुलांकडं फेड मिळणार त्याची. त्याच्याकडं हिसकावून घेतलेलं तुम्ही, तुमची मुलं तुम्हाला ज्यावेळी म्हातारपणात किंमत देत नाहीत ना, ते आठवत राहणार तुम्हाला. त्यावेळी तुमचा भाऊ येतो मदतीला, तो सगळं विसरतो, तुम्ही जे काय केलंय का नाही त्याच्याबरोबर ते सगळं विसरतो. गरीब असे ना का, पण तो भाऊ येतो, दादा काय झालंय म्हणून विचारतो, दादा कसा आहेस. आणि त्यावेळी ह्याला वाटतं की अरे आपण तर खूप चुकीचे वागलो होतो. पण आपला भाऊ तसा नाही, आपला भाऊ साधा भोळा आहे. आपण ह्याच्याबरोबर किती चुकीचं वागलो पण आपल्या बरोबर आहे हे बघून त्याच्या डोळ्यात पाणी येतं. खूप ठिकाणी बघितले हे. तर स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझ्या स्टोऱ्या कशा वाटतात ते. फॉलो करायला विसरू नका.